सेल्फलेस पेरेंटिंग, प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा, अन एक्सक्लुझिव्ह मराठी पॉडकास्ट बाय शिल्पा इनामदार यज्ञोपवीत. माझ्या सगळ्या पालक मित्रमैत्रिणींना सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मला जेव्हा ॲक्च्युली लोक हा प्रश्न विचारतात की मूल का नको, तेव्हा मी नेहमी असं म्हणते की मूल का हवं ह्याचं पुरेसं पटणारं किंवा कन्व्हिन्सिंग कारण मला मिळालं नाही. म्हणून मला आणि माझ्या नवऱ्याला दोघांनाही तशी ओढ नसताना त्या मोठ्या आणि तुलनेनं परमनंट ज्यातून माघार घेता येणं शक्य नाहीये अशा गोष्टीमध्ये आपण पडावं का, हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. दुसरं मला असं पण वाटतं की म्हणजे मी वाईट अर्थाने नाही म्हणते, स्वातंत्र्याच्या कल्पनेने नवीन पिढीला एका अर्थाने थोडंसं पछाडलं आहे. स्वतःच करायला इतक्या प्रेरणा आहेत, इतक्या गोष्टी साथ घालतात की एक पोकळी आहे आणि ती भरून काढायसाठी आपण मुलांचा विचार करावा असं वाटत नसणारे हा पण त्यातला एक भाग असू शकतो. या निर्णयावर आर्थिक सामाजिक परिस्थितीचा आणि आपण आत्ता ज्या काळात राहतोय त्या काळाचा बराच प्रभाव आहे. या वर्षीचा नवीन वर्षातला पहिला एपिसोड घेऊन मी तुमच्यासमोर आली आहे आणि तो अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, पालकत्वाच्या एका नव्या कंगोऱ्यावर आहे. आणि तो कंगोरा असा आहे की पालकत्वच न स्वीकारणं. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आजूबाजूला आजकाल असे अनेक कपल्स दिसतात की जे विचारपूर्वक मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतात. त्यांना फक्त नावं ठेवणं हा एकच ॲप्रोच सतत समाजात बघायला मिळतो, किंवा लग्नाचा हेतू हा मूल जन्माला घालणंच आहे की काय असं वाटावं इतक्या लेवलला जाऊन लोक बोलतात. पण त्यांचा अँगल नेमका काय आहे, त्यांची बाजू जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करण्याची खूप जास्ती गरज आहे. आणि याच विषयाला वाचा फोडण्यासाठी हे आपल्याबरोबर असाच एक निर्णय घेतलेली एक अतिशय प्रगल्भ विचाराची व्यक्ती आहे आणि तिचं नाव आहे सायली तामाणे. आणि जरी बायोलॉजिकल मूल तिने जन्माला घातलेलं नसलं तरीसुद्धा ती मुलांबरोबर खूप छान पद्धतीचं काम करते. तिचं काम काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. तर आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. सायली, आज सेल्फलेस पेरेंटिंग या पॉडकास्टवर तू आली आहेस आणि या टॉपिकवर जो आपण आता बोलणार आहोत त्याच्यावरती एपिसोड आणायचं असं खूप दिवसांपासून मनात होतं आणि खूप दिवसांपासून मी अशा व्यक्तीच्या शोधात होते आणि तो शोध माझा तुझ्यापर्यंत आल्यानंतर थांबलेला आहे. तर आम्ही खूप एक्सायटेड आहे आज. सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम ऑन माय पॉडकास्ट. धन्यवाद शिल्पा. खरं तर मला पण कुणीतरी या विषयावर बोलायला बोलवलं आहे. दिस इन इट सेल्फ मला खूप त्यांनी आनंद झाला, कारण जनरली बोललं जात नाही या विषयावर आणि मी पण खूप एक्सायटेड आहे. थँक्यू अगेन. ग्रेट. जसं तू आत्ता म्हणालीस की ह्या विषयावर बोललं जात नाही आणि मनात तर खूप प्रश्न असतात लोकांच्या आणि आजूबाजूला असे कपल्सही दिसतात. पण बरेचदा असं होतं की काही प्रेशर्स असतात किंवा काही स्वतःचे आलेले लिमिटेशन्स असतात, तर त्याच्यामुळे यावरती कसं बोलायचं किंवा ह्या विषयाला कशी वाचा फोडायची या संभ्रमात खूप कपल्स आहेत असं माझ्या अनेक दिवसांपासून लक्षात येत होतं. तर मला असं वाटतं आधी पालकांना आपण टॉपिक सांगूयात की ज्यांनी स्वतःहून असा निर्णय घेतलेला आहे किंवा ज्यांना असा निर्णय घ्यायचा आहे की आम्हाला आमचं स्वतःचं मूल नको आहे, तर त्यांचा काय दृष्टिकोन आहे त्या सगळ्या मागचा आणि हा निर्णय घेण्यामागे त्यांची काय भूमिका आहे, तर ती समजून घेण्यासाठी आपण आज हा एपिसोड करतोय. तर फक्त सुरुवातीला माझा पॉडकास्ट पालकत्वावरती असल्यामुळे मी तुला आधी असं विचारणार आहे की पालकत्व म्हणजे तुला नेमकं काय वाटतं? तर मी पालकत्वाकडे थोड्याशा व्यापक दृष्टिकोनातनं बघते. पालकत्वाकडे आपण थोडंसं म्हणजे मुलांसंदर्भातलं पालकत्व असं न बघता अजून थोड्या त्याच्या कक्षा रुंदावल्या तर असं जाणवतं की पालकत्व म्हणजे कशाबद्दल तरी प्रेम वाटणं, आपुलकी वाटणं, काळजी वाटणं, त्याची जबाबदारी घेणं आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने कृतिशील असणं. तर हे आपल्या मुलांसंदर्भात असो किंवा नातेवाईकांसंदर्भात असो किंवा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीबद्दल असो किंवा जास्त व्यापक सामाजिक प्रश्नासंदर्भात असो,
या सगळ्यांना हे लागू आहे. म्हणजे मी तरी या सगळ्याला पालकत्वाच्या छटा आहेत ह्या सगळ्या असं मानते. ग्रेट. आता ॲक्चुअली मूळ मुद्दा जो मी मगाशी म्हणाले सुरुवातीला, की काय विषय आपण आज घेऊन इथे आलेलो आहोत. तर मला सुरुवात या गोष्टींनी करायला आवडेल, की मूल आपल्याला आपलं बायोलॉजिकल नको आहे, हा निर्णय तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात केव्हा आणि कुठल्या विचारसरणीतनं घेतलात? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी थोडंसं हे क्लॅरिफिकेशन देऊ इच्छिते, की एखाद्या मुलाला जन्म देणं, ते मूल वाढताना बघणं, तो सहवास अनुभवणं, त्याच्यात आपला पेरेंटिंगचा वाटा असणं, हे अत्यंत मॅजिकल आहे. हे मी अगदीच समजू शकते आणि मान्य करते. म्हणजे कुठेही मला असं नाही वाटत, की अरे का मुलं जन्माला घालतात? म्हणजे असा अजिबातच माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नाहीये. हं, आणि लोकांना पालकत्वाची उर्मी असू शकते आणि ती किती जबरदस्त असते ते, हे मी अगदीच समजू शकते. पण हं. तरी देखील स्वतःच्या बाबतीमध्ये ह्याचा विचार करताना तो थोडासा वेगळा आम्ही केला. ते मी 2-3 टप्प्यात सांगायचा प्रयत्न करते या प्रश्नाचं उत्तर. अगदी. तर बायोलॉजिकल मूल नको हा निर्णय खरं तर आम्ही लग्नाआधीच घेतला होता आणि नंतर त्याचा कधी फेरविचार करावा असं वाटलं नाही. हं. म्हणजे मला जेव्हा ॲक्चुअली लोकं हा प्रश्न विचारतात, की मूल का नको? तेव्हा मी नेहमी असं म्हणते, की मूल का हवं? ह्याचं पुरेसं पटणारं किंवा कन्व्हिन्सिंग कारण मला मिळालं नाही म्हणून. हं, हं, हं. तर आता कदाचित असं वाटू शकेल, की म्हणजे हा काही बुद्धीने किंवा तर्काचा वापर करून घेण्याचा निर्णय आहे का? हा जास्त भावनिक निर्णय असायला नको का? तर याकडे मी कसं बघते ते सांगते हां. समजा एखादी व्यक्ती प्रेमात असेल, तर स्वाभाविकपणे ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे, ती व्यक्ती आपल्याला जोडीदार म्हणून हवी असं वाटतंच. आणि त्यामुळे अशा व्यक्ती ला जर म्हणजे समजा आपण असं म्हणलं, की "तुला जोडीदार हवा का?" तर हा प्रश्नच गैरलागू आहे. हं. पण जर कोणी प्रेमात नसेल किंवा त्यांना तशी ओढ वाटत नसेल, तर आपण जोडीदार शोधावा का? असा विचार त्या व्यक्तीने करणं मला महत्त्वाचं वाटतं. हं. तर तसंच काहीसं पालकत्वाचं पण आहे. म्हणजे ज्यांना आतूनच पालकत्वाची ओढ आहे, ज्यांना ती आंतरिक प्रेरणा आहे, त्यांना हं. आपण मुलाला जन्म घालावा का? हा प्रश्नच गैरलागू आहे. अगदी. पण मला आणि माझ्या नवऱ्याला दोघांनाही तशी ओढ नसताना, त्या मोठ्या आणि तुलनेनं पर्मनंट अशा गोष्टीमध्ये आपण पडावं का? म्हणजे ज्यातून माघार घेता येणं शक्य नाहीये. हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. हं. आता यात अजून एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे, की या निर्णयावर आमच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा आणि आपण आत्ता ज्या काळात राहतोय, त्या काळाचा बराच प्रभाव आहे. हं. असं ते म्हणतात ना, की "यू आर अ प्रॉडक्ट ऑफ युअर टाइम्स." तसंच थोडंसं ते आहे. आणि आजकाल बरेच कपल्स हा मार्ग स्वीकारताना दिसतायत, जे कदाचित आधी नव्हतं. म्हणून पण मला असं वाटतं, की आपण आत्ताच्या ज्या काळामध्ये जगतो आहे, त्याच्या फ्रीडम्स आणि कंपल्शन्सचा ह्याच्यावर परिणाम होत असतो. हं. आता आपल्याला अनेक गोष्टी करण्याचे, शिकण्याचे मार्ग असतात. पर्याय खुले झालेले आहेत. कधी-कधी लोकं असं म्हणतात, की एक पोकळी जाणवते. ती भरून काढण्यासाठी मुलाचा विचार करणं. अशी पोकळी मला असं वाटतं आता जाणवण्याचे प्रसंग कदाचित थोडे कमी असू शकतील किंवा काही लोकांच्या बाबतीमध्ये ते कमी असू शकतील. म्हणजे त्यांना स्वतःच करायला इतक्या गोष्टी आहेत, प्रेरणा आहेत, इतक्या गोष्टी साद घालतात, की एक पोकळी आहे आणि ती भरून काढायसाठी आपण मुलांचा विचार करावा, असं अ, हां. वाटत नसणारे हा पण त्यातला एक भाग असू शकतो. दुसरं मला असं पण वाटतं, की स्वातंत्र्याच्या कल्पनेनी सगळ्याच म्हणजे तुलनेनी नवीन पिढीला एका अर्थाने थोडंसं पछाडलं आहे. म्हणजे मी वाईट अर्थाने नाही म्हणत आहे. म्हणजे मी हो, असं हो. म्हणतीये, की स्वातंत्र्य ही खूप एक मूलभूत गोष्ट आहे आणि एकदा एखादं मूल जन्माला आलं, की मग तुमचं सगळं आयुष्य तुम्ही किती नाही म्हणलात तरी त्याभोवती फिरतं आणि ते म्हणजे महत्त्वाचंच आहे. तर
ह्याच्यात एक सांगायची गंमत म्हणजे आमचे एक स्नेही होते. तर ते असं म्हणायचे, की एकदा तुम्ही मुलाला जन्म दिला, की तुम्ही नियतीच्या हातात एक ओलीस देता. आणि मग नियती तुम्हाला ते तुमचं बाळ ओलीस धरून भोवती नाचवू शकते हवं तसं. म्हणजे इतकं ते सेंट्रल होऊन जातं मूल. बरोबर. म्हणून पण जर आपल्याला तशी प्रेरणा नसेल, तर मूल होण्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पडायचं आहे का? हा विचार होत होता आणि मी म्हणलं तसं, की मूल का हवं ह्याचं पुरेसं पटण्यासारखं कारण मिळत नव्हतं आणि त्याची आंतरिक प्रेरणाही आम्हाला दोघांना नव्हती. ग्रेट, ग्रेट. मला तू आत्ता जे काही इनपुट्स दिलेस ना, तर त्याच्यामध्ये असं तुझं ऐकताना असं अजून पण एक असा अँगल जाणवला, कदाचित तो असेल, की स्वतःला शोधणं किंवा माझ्या काय आवडी आहेत किंवा मला माझ्या आयुष्यामध्ये काय-काय गोष्टी करायच्या आहेत, ह्याची खूप जास्ती छान क्लॅरिटी असल्यामुळे सुद्धा कदाचित हा निर्णय तेवढ्या ठामपणे किंवा तेवढ्या क्लॅरिटीने घेता येणं सोपं जात असावं, जे कदाचित पूर्वीच्या काळात नव्हतं. हो, मला अगदीच वाटतं आणि त्याच्यात मला ना एक कारण हेही वाटतं, की आपल्याला आता खूप माहिती मिळाली आहे जगाबद्दल. म्हणजे हं. या अर्थाने, की माणसाचा प्रवास कसा होत गेला, कुठल्या संस्कृती होत्या आधी, मग कुठल्या लोप पावल्या, तत्वज्ञान कसं-कसं बदलत गेलं, पॉलिटिक्स कसं-कसं बदलत गेलं, असा सगळा एक पूर्ण पट बघायला मिळतो. हं. तर मग आत्ता जे आहे ते छान अनुभवणं, त्याच्यामध्ये आपल्याला हवं ते करणं. म्हणजे माणूस म्हणून मी काय केलं पाहिजे, तर आनंदी राहिला पाहिजे. तो पण एक विचार येऊ घातला आहे. आणि म्हणून पण असं वाटतं, की मग जे करायचं आहे ते करूया. मग त्याच्यात शक्यतो बंधनं नसतील, तर ते अजून चांगलं होईल. म्हणजे तुम्हाला कोण आई-वडील असतील, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड काय असेल हे तुमच्या हातात नसतं. तुम्हाला जन्म मिळतो. हो. पण तुम्ही एक मूल जन्माला आणताना तो एक कॉन्शियस डिसिजन घेताय. सो तो तुमच्या हातात आहे. त्याचा थोडा विचार व्हावा. तू म्हणतीयेस तो मुद्दा आहेच अगदी असं मला वाटतं. येस, येस. मी ऐकणाऱ्या श्रोत्यांना असं सांगते, की सायलीने जरी असा काही निर्णय घेतलेला असेल, की तिला तिचं स्वतःचं मूल नको आहे, पण ती मुलांबरोबर खूप चांगलं काम करतीये, खूप चांगल्या पद्धतीचं काम करतीये. मी रिसेंटली एका कार्यक्रमात तुझं बोलणं ऐकलं आणि तेव्हा तू एक मुद्दा मांडला हं. होतास, तो मला खूप आवडला होता आणि तो पुन्हा वदवून घ्यायचा आहे असं म्हणते. तू त्या दिवशी जो तुझा पालकत्वाचा अँगल किंवा त्याची जी हं, हं, व्याप्ती आहे त्याबद्दल जे बोलली हं. होतीस, तर ते फक्त तू इथे पुन्हा एकदा अधोरेखित कर. हां. तर पालकत्वामध्ये आपल्याला प्रेम, आपुलकी वाटणं, जबाबदारी घेणं आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने कृती करणं. तर मी जे काम करतीये तिथे आम्ही मार्जिनलाइज्ड मुलं म्हणतो किंवा आर्थिकदृष्ट्या काय निम्न स्तरातनं येणारी वंचित मुलं आहेत. अशा मुलांबरोबर मी काम करते आहे आणि मला असं वाटतं, की आपल्या मुलाची वाढ होताना बघण्यामध्ये जसा आनंद आहे, कदाचित तेवढा नसेल किंवा एका अर्थाने तो थोडासा डिस्ट्रिब्युटेड असेल. पण त्या सगळ्या मुलांची वाढ होताना बघणं किंवा आपलं काहीतरी कॉन्ट्रिब्युशन आहे हे वाटणं, हे मला फुलफिलिंग वाटतं आणि तशा हं. अर्थाने एका प्रकारे पालक होण्याची जी काही थोडीफार गरज वाटत असेल, ती पूर्ण करण्यामध्ये मला असं वाटतं, की त्या माझ्या कामाचा हात नक्की आहे. तर हं. मला असं वाटतं, की एका अर्थाने नर्चर करणं, प्रोटेक्ट करणं, वाढीला मदत करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी या माझ्या कामाचाही भाग आहेत आणि म्हणून पण ते सुखावणारं आहे त्या अर्थाने असं मला वाटतं. अगदीच, अगदीच. आणि पालकत्व म्हणजे हे केवळ बायोलॉजिकलच असलं पाहिजे असं नाही आणि सामाजिक पालकत्वही तितकंच महत्त्वाचं आहे आणि सेल्फलेस पॅरेंटिंगच्या माध्यमातून मी नेहमीच हा मेसेज देत असते, की मला कधीच बायोलॉजिकल पॅरेंटिंगवरती फोकस करायचा आहे असं अजिबातच नाही. मी वेगवेगळ्या अँगलनी पालकत्व हं. कसं एक्सप्लोर करता येईल तर हे बघत असते आणि त्या अनुषंगाने मला हे इथे मांडणं गरजेचं वाटलं म्हणून मी तुला हा प्रश्न विचारला. तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढे मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे, की रिलेशनशिपमध्ये असणं, मग लग्न होणं आणि मग त्याच्यानंतर मूल होणं. हे जे समीकरण आपल्याकडे आत्तापर्यंत चालू होतं किंवा जे सूत्र म्हणूयात आपण त्याला, तर ते आता बदलत चाललंय. तर जेव्हा एखादं कपल असा निर्णय घेतं,
पठडीत न बसणारा. तर तेव्हा त्यांनी एकमेकांमध्ये कुठल्या आणि काय गोष्टींवरती विचार करणं गरजेचं आहे, असं तुला वाटतं? सो मला वाटतं की लग्नाच्या आधीच या संवादाची सुरुवात सुरू झाली तर ते खूप चांगलं होईल. म्हणजे आपण करिअरच्या अपेक्षांबद्दल विचारतो किंवा आवडी-निवडींबद्दल विचारतो. पण मूल होणं या इतक्या मोठ्या निर्णयाबद्दल अनेकदा काहीच बोलणं होत नाही. तर ते तेव्हाच झालं तर आपल्याला आपल्या पार्टनरची काय अपेक्षा आहे, त्यांनी काय किंवा तिने काय विचार केला आहे. म्हणजे कधीच नको आहे, की काही वर्षांनी व्हावं असं वाटतं, की अजून ठरलेलं नाहीये. म्हणजे मला असं वाटतं, की ह्या बाबतीतला पण दोघांमधला संवाद जर ट्रान्सपरंटली होऊ शकला असेल, तर लग्नानंतर पण तो कंटिन्यू राहू शकतो. म्हणजे त्यावेळेला "अरे बापरे! हे काय नवीन?" किंवा "हे मला आधीच का नाही सांगितलं?" किंवा "असं असतं तर मी हो. लग्नच केलं नसतं." म्हणजे अशा पद्धतीचा टॉक हो. बसणार नाही असं मला वाटतं. अ, अगदी म्हणजे हा पॉइंट तर अगदीच बरोबर आहे. पण बरेचदा कसं होतं ना, की काही वेळेला ते गृहीत पण धरलं जातं, की त्यात काय विचारायचंय किंवा हे काय डिस्कस करायची हं, गोष्ट आहे का? हं, आता लग्न हं. केलंय तर मूल होणारच ना वगैरे. पुढच्या स्टेपला जाताना, की मूल नकोय हा निर्णय घेणं आणि तो अंमलात आणणं किती चॅलेंजिंग असतं हे मला विचारायचं आहे. कारण एस्पेशली एक मुलगी म्हणून. कारण की हो. आपल्याकडे बरेचदा असं होतं, की बायकांना जास्ती करून सामोरं जायला लागतं. तर तुला काही असे अनुभव आले होते का? आणि हाऊ यू हॅव टॅकल्ड दोज चॅलेंजेस? हं, हं. सो बरंच चॅलेंजिंग आहे हे आणि खूपदा लोकं असं म्हणतात, की तुझ्या नवऱ्याचं एक ठीक आहे, पण तू स्त्री आहेस आणि तुला कशी काय मातृत्वाची ओढ नाहीये. तर एका अर्थी आई व्हावंसं न वाटणं हे अबनॉर्मल आहे असं लोकांना वाटतं. आणि हो. तरी मला असं वाटतं, की आमच्या फॅमिलीज बऱ्यापैकी सपोर्टिव्ह होत्या. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे, की त्यांच्या अपेक्षा नव्हत्या. हं. पण फायनली हा निर्णय आमचा आहे किंवा तो त्या जोडप्याचा असला पाहिजे, हे त्यांनी मान्य केलं होतं. आणि एक गंमत म्हणजे माझी आई गायनेकोलॉजिस्ट आहे खरं तर. अच्छा. ती अकोल्यासारख्या 3rd टियर सिटीमध्ये प्रॅक्टिस करते, जिथे अजूनही हे मान्य होत नाही. तर तुम्ही गायनेकोलॉजिस्ट आणि हं. तुमच्या मुलीला मूल नको. तर मला असं वाटतं, की ते पचवणं तिला पण कठीण गेलं होतं. म्हणजे हं. मे बी आमच्या पेरेंट्सचाही तो एक स्ट्रगल राहिलाच आहे. पण सगळ्यांनाच तसं सपोर्टिव्ह एक बॅकग्राऊंड मिळतं असं नाहीये. राइट. आणि आम्हाला पण सुरुवातीला लोकं असं जास्त विचारायची किंवा आग्रहाने सॉर्ट ऑफ म्हणायची, की तुम्ही विचार करा, विचार करा किंवा अजूनही डोक्यातनं खूळ गेलेलं नाही का हं. तुमच्या? म्हणजे अर्थात मी हे पण समजू शकते, की लोकांना तो एक हक्क वाटतो. ते आपल्याला प्रायव्हसी एन्क्रोचिंग वाटतं. पण ह्या सगळ्यातून मला असं वाटतं आपण ठाम राहिलो, की हळू-हळू लोकांना असं कळतं, की नाही हे ह्यांचं ठरलंय. सो मग ते तो नाद सोडून देतात. अगदी, अगदी. आणि मला असं वाटतं, की ह्या निर्णयामध्ये जर तुमचा पार्टनरही तेवढाच खंबीरपणे तुमच्या बरोबर उभा असेल, तर ते जास्ती सोपं जात असेल. हो, हो. अगदी. आजच्या भागात पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण करायची आहे. सेल्फलेस पेरेंटिंगला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब केलंय ना? कारण सेल्फलेस पेरेंटिंग, पालकत्व या विषयाला वाहिलेला कदाचित एकमेव मराठी पॉडकास्ट आहे. आणि पालकत्वावरच्या महत्त्वाच्या इन्साइट्स तुम्हाला इथे मिळू शकतात. म्हणूनच सेल्फलेस पेरेंटिंगची सगळी सोशल मीडिया हँडल्स नक्की फॉलो करा. आणि हो, तुमच्या आवडत्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर त्याला फॉलो आणि सबस्क्राईब करायला, तसंच रेटिंग्ज आणि रिव्ह्यू द्यायलाही अजिबात विसरू नका. माझा पुढचा प्रश्न होता, जे आव्हान असतं बरेचदा, की ठीक आहे तुम्ही दोघांनी ठरवलं, पण हं, समाजात आणि घरामध्ये ते डिक्लेअर करणं, ते हं, खूपदा हं. असं अवघड जातं लोकांना. तर ते योग्य पद्धतीने कसं पोहोचवता येऊ शकेल? ह्यातनं मला असं वाटतं, की हा निर्णय असा एकदम बॉम्बसारखा डिक्लेअर न करता, समजा आपण हं, हळू-हळू त्या विषयाकडे बारीक-बारीक गोष्टीतनं लक्ष वेधून घेऊ शकलो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या हं, मासिकात कुणाचा आलेला लेख असेल किंवा एखाद्या सेलिब्रिटी कपलचे इंटरव्ह्यू असू शकतील किंवा इतर हं. देशांमध्ये लोकं काय विचार करतायत. अशा अर्थाने थोडंसं प्राईम करून मग आपण त्याच्याबद्दल कसा-कसा विचार करतोय. म्हणजे आमचा हा निर्णय ठरला आहे, असं न म्हणता, की हं. पण आपण अशाही बाजूने विचार केला तर आपल्याला काय वाटतं किंवा हो, थोडंसं हे पण पटण्यासारखं आहे.
असं ते थोडं ग्रॅज्युअली, म्हणजे त्याच्यासाठी पोषक असं एक वातावरण निर्माण करून, म्हणजे त्यांना थोडंसं विश्वासात घेऊन आणि असंही विचारणं की मग तुम्हाला काय वाटतं. मला वाटतं की ते आपण विरुद्ध घरचे अशी ती परिस्थिती शक्यतो जर नाही आली, आणि हे पण समजून घेण्यासारखं आहे की त्यांची एक बाजू आहे. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की मला मूल नकोय, तेव्हा माझ्या सासूला पण तिच्या मैत्रिणींना असं सांगावं लागतं की माझ्या सुनेला मूल नकोय किंवा माझ्या मुलाला मूल नकोय. हो. हे त्यांनाही फेस करावं लागणार आहे आणि म्हणून त्यांची एक बाजू आहे, असू शकते. म्हणजे हे थोडंसं मान्य करून ते एक लाँग टर्म थोडंसं बॅटल आहे. म्हणजे लगेच, म्हणजे आत्ता मी सांगितलं आणि ते संपलं असं ते नाही होणार आहे. पण दुसरीकडे आपण असंही करू शकतो की थोडं कॉम्पेन्सेट करू शकतो का? म्हणजे ह्यांची काही मतं विक्षिप्त आहेत किंवा हे मला ह्यांचं पटलं नाहीये, पण बाकी ही दोघं चांगली आहेत. आमची काळजी करतात, बाकी आमचं ऐकतात. सो थोडं ते बॅलन्स करू शकू का आपण? असं त्याच्याकडे पाहावं. हळू-हळू, हळू-हळू एक-एक, म्हणजे एक-एक स्टेप ते पुश करत राहणं. असं केलं तर त्यांना पण ते घ्यायला आणि ॲडजस्ट व्हायला थोडंसं सोपं पडू शकेल. आणि मग म्हणजे नातं तुटणं म्हणा किंवा कडवटपणा येणं हे थोडं कमी होऊ शकतं. ते थोडं पीसफुली पार होईल. राईट, राईट, राईट. आणि आधीच्या प्रश्नात जे आपण बोललो ते पण इनपुट आहे, की सुरुवातीला जर तुम्ही लग्नाच्या आधीच हे डिस्कस केलेलं असेल, तर कदाचित त्या स्टेजलाच तुमच्या पॅरेंट्सना पण ती थोडीशी क्लॅरिटी येऊ शकते, की अरे लग्नाच्या आधीच हे लोकं अशा काहीतरी विषयावरती बोलता आहेत. करेक्ट, तर कदाचित हा निर्णय ते पुढे जाऊन घेऊही शकतात. करेक्ट. आणि आपण रोल मॉडेल्स जर समोर ठेवू शकलो ना, तर त्यांनी खूप मदत होते. म्हणजे आपण एकटेच नाही आहोत. असे करणारी अनेक लोकं आहेत आणि काही-काही खूप नामांकित आहेत, सक्सेसफुल आहेत. त्यांच्याकडे बाकी समाज आदराने बघतो आहे. अशी लोकं आहेत. हे जर पाहू शकले, तर ते एक्सेप्ट करायची शक्यता थोडी वाढते. येस. आणि मला हाही एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो, की तो निर्णय घेताना तुमच्या विचारांमध्ये किती क्लॅरिटी आहे, हे समोरच्याला तुमच्या बोलण्यावरनं कळत असतं. तर जे कोणी कपल्स असे स्ट्रगलिंग फेजमध्ये असतील, तर त्या अनुषंगाने ॲक्चुअली आत्ता माझ्या डोक्यात एक पुढचा प्रश्न आलाय, की म्हणजे माझ्या माहितीतल्या काही केसेसच्या आधारावर मी तुला हे विचारतीये. एक पार्टनर असतो तो फर्म असतो, की नाही मूल नकोच आहे वगैरे, आणि दुसरा जो असतो ना तो कन्फ्युज्ड असतो. आणि मग ते एकमत दोघांमध्ये होण्यासाठी बराच काळही जातो आणि ते स्ट्रगलही असतं त्या दोघांमध्ये. एका पेजवर जर यायचं असेल, तर मग अशा केसेसमध्ये काय करता येईल? तर मला त्याच्यात 2 गोष्टी वाटतात. एक असं वाटतं, की मूल होण्यामध्ये बायोलॉजीचा खूप मोठा हात आहे आणि मूल हवं असणं हे तुलनेने, मी असं म्हणेन, जास्त नैसर्गिक आहे आणि नको असणं हे थोडंसं इंटेलेक्चुअल आहे. त्याच्यामुळे एका पार्टनरला, म्हणजे जर अगदी हवंच असेल, तर त्या विचाराचा आदर केला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण ती बायोलॉजी आहे. म्हणजे तो काही फक्त विचारांनी आलेली गोष्ट नाहीये. पण ॲट द सेम टाईम जर व्यक्ती कन्फ्युज्ड असेल, तर कशाबद्दल ते नेमकं कन्फ्युजन आहे, ह्याची क्लॅरिटी आणण्यासाठी जर थोडासा ट्रान्सपरंटली डायलॉग होऊ शकला, की काय नेमकं कन्फ्युजन आहे. म्हणजे फिनान्शियल काय बरं म्हणू, बाबीबद्दल कन्फ्युजन आहे किंवा अशा म्हणजे करिअर संबंधीचं ते आहे. ह्याबद्दल जास्त ट्रान्सपरंटली संवाद होणं आणि आपल्याला नेमकं काय हवं आहे ह्याच्या क्लॅरिटीकडे घेऊन जाणं. म्हणजे ज्याला कुणाला क्लॅरिटी आहे त्यांनी मे बी ती पहिली स्टेप घेऊन, ज्याला कन्फ्युजन आहे त्याचं काय कन्फ्युजन आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राईट. आणि ॲट द सेम टाईम जर कोणी असं म्हणत असेल की मला मूल हवंच आहे, तर ते इम्पल्सिव्हली तर बोलत नाहीयेत ना. म्हणजे असं कधी-कधी होतं की आपण आपल्या भावाचं लहान मूल बघतो आणि मग आपल्याला असं वाटतं, अरे किती छान, मग मला पण असावं. पण ते जास्त परमनंट डीपर फीलिंग आहे का ते तात्पुरतं आहे? म्हणजे त्या फीलिंगसाठी आपण एवढी मोठी जबाबदारी घ्यायला तयार आहोत का? हे स्वतःही थोडं आत्मपरीक्षण करायची गरज आहे. अगदी, अगदी.
खूपच महत्वाचा आहे हा मुद्दा. म्हणजे मला तुझा हा पॉइंट खूप आवडला, की ते म्हणतात ना, प्रेमात जसं इन्फॅच्युएशन असतं, ते खरंच इन्फॅच्युएशन आहे का प्रेम आहे हे. हां. तर तसंच सेम याही केसमध्ये करणं गरजेचं आहे. तर जसं मी तुला पहिली आता जी सिच्युएशन सांगितली, तर त्याचमध्ये थोडंसं पुढे गेल्यानंतर असंही दिसतं, की जे ही अगदी माझ्या ओळखीतली कपल आहे, की त्यांनी दोघांनीही हे ठरवलेलंच होतं, की नाही आपल्याला नकोच आहे मूल आणि हे अगदी डिक्लेअर वगैरे पण केलेलं होतं. हं. पण काही काळानंतर त्यातल्या एका पार्टनरला असं वाटायला लागलं, की नाही मला मूल हवंय. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं, की नाही मला हवंच आहे. मग तुला नको असेल हं. तरी काही प्रॉब्लेम नाही, पण मला हवंच आहे. आणि दुसरा पार्टनर त्या केसमध्ये असं त्याने स्टँड घेतला, की नो आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, की मी नाही करू शकत हा कंटिन्यू हं. डिसिजन. सो नाऊ यू टेक अ कॉल. तर अशा सिच्युएशन्समध्ये काय करता येईल? सो मला असं वाटतं हा मुद्दा थोडासा कुठल्याही कपलमधले जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल टोकाचं हो किंवा नाही असतं. आता हे माझं वैयक्तिक मत आहे, की मूल व्हावंसं वाटणं हे हं, अत्यंत नैसर्गिक आहे. म्हणजे जर तसं असेल आणि तसं ते व्हायला हवं असं वाटत असेल, तर मला वाटतं तो डिसिजन रिस्पेक्ट केला गेला पाहिजे. हं. आणि अनेक गोष्टी आपल्या बदलतात. सो असं असू शकतं, की सुरुवातीला दोघांनाही इक्वली मला करियर करायचं असं वाटू शकतं. मग कधीतरी कुणाला तरी वाटतं, की नाही आता हे सोडावं, थोडा गॅप घ्यावा, आता काहीतरी वेगळं करावं. सो जशा वेगवेगळ्या हो. गोष्टी बदलतात, तसं हे पण बदलू शकतंच. हे थोडंसं भान ठेवायची गरजच आहे. हं. जसं असं असतं ना, की समजा कोणीतरी म्हणलं, की "तू सिगारेट पिऊ नको, मला त्रास होतोय." तर ती दुसरी व्यक्ती ते सोडू शकते. ते त्याच्या हातात असतं. पण हं. मूल हवं असणं ही खूप इनेटली बायोलॉजिकल गोष्ट आहे आणि म्हणून मला तरी असं वाटतं, की दुसऱ्या पार्टनरनी तो आदर करावा. परत असंच आहे, की दोघंही जर आपल्या भूमिकांवर ठाम राहिले, तर ते म्हणजे कुठेतरी तुटण्याच्या दिशेने जाईल हो. आणि मग आपल्याला ह्यातलं काय महत्वाचं आहे? म्हणजे आपल्याला हे नातं टिकवणं जास्त महत्वाचं आहे आणि आपल्याला हे मातृत्वाची भावना दाबता येणं शक्य आहे का? असाही तो थोडासा ट्रेड ऑफ आहे. तर म्हणजे मला असं वाटतं त्याचं सोपं उत्तर नाहीये. त्यातल्या त्यात मी असं म्हणेन, की ज्याला हवं आहे त्याच्या दिशेने विचार करणं कदाचित जास्त सोपा मार्ग असू शकतो. राइट आणि ह्यामध्ये असं काही नाहीये, की प्रत्येक वेळेला स्त्रीलाच वाटेल, की नंतर मला मूल हो. हवंय. कदाचित असंही होऊ शकतं, की एखाद्या पुरुषाला वाटू शकतं. कदाचित पितृत्वाची भावना स्ट्राँग असू शकते त्यामध्ये. ॲज यू राइटली सेड, की तुटण्यापर्यंत गोष्टी जर जाणार असतील, तर मग नेमकं काय इम्पोर्टंट आहे या रिलेशनमध्ये यावरती विचार होणं खरंच गरजेचं आहे, की मूल होणं जास्ती महत्त्वाचं आहे का हे नातं टिकणं आपल्यासाठी जास्ती महत्त्वाचं आहे? हा ओपन डायलॉग तरच त्यातून काहीतरी सोल्युशन निघेल, नाहीतर बरोबर. सोल्युशनकडे आपण कधीच जाणार नाही. ह्याच्यानंतर असंही पाहिलं जातं, की ठीक आहे, मला हवंय मूल आणि तुला जरी हं, नको असेल तरी मी सक्षम आहे. आय एम फायनान्शियली अल्सो केपेबल हं, अँड फिजिकली अल्सो आय कॅन मॅनेज. सो आय विल गो फॉर सिंगल पेरेंटिंग. हं. तर माझा प्रश्न हा मुलांच्या बाजूने आहे, की फक्त एखाद्या पालकाला पालकत्वाची ओढ निर्माण झाली आहे आणि तुम्ही सक्षम आहे असं तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही त्या मुलाच्या आयुष्यात असलेल्या दुसऱ्या पालकाच्या गरजेला फाटा देणं कितपत योग्य आहे? तर ह्याच्याबद्दल ना माझा थोडासा वेगळा विचार आहे. जे हं, आपल्याला ॲक्चुअली 2 पालक लागतात. ही थोडीशी सध्याच्या समाजरचनेमुळे आपल्या मनात निर्माण होणारी अपेक्षा आहे, असं मी म्हणते. म्हणजे मोर दॅन बायोलॉजिकल नेसेसिटी. कारण असे पण समाज आहेत, अशा पण ग्रुप्स आहेत. म्हणजे काय बरं म्हणूया आपण त्याला ट्रायबल काही संस्कृती पाहिल्या, हं, तर आपल्याला असं दिसतं म्हणजे ह्या 2 लोकांचं हे मूल असं ते नाहीये किंवा तो पूर्ण समाज मिळून हं. ते मूल वाढवायची जबाबदारी घेतो. ओके. तर कारण की आपल्याला आजूबाजूला असं दिसतं, की सगळ्या मुलांना एक आई, एक वडील आहेत. थोडंसं तशी ती एक अपेक्षा निर्माण झाली आहे. तर ह्याच्याकडे थोडंसं अजून जास्त रिझनेबली बघायला पाहिजे असं मला वाटतं, की शक्यतो मुलाच्या आयुष्यामध्ये काही हक्काची, मायेची माणसं आहेत का? हे महत्वाचं आहे. म्हणजे स्पेसिफिकली वडीलच असले पाहिजे किंवा मे बी आईच असली पाहिजे, असं मला तरी वाटत नाही. हे बघून की विविध पद्धतीची फॅमिली स्ट्रक्चर्स एक्झिस्ट करतात राइट. आणि त्यात वाढणारी मुलं ही नॉर्मल, हेल्दी वाढलेली दिसतात.
अगदीच, अगदीच. फक्त मी हा प्रश्न विचारण्याच्या मागे हेतू असा होता सायंटिफिकली सुद्धा, की मदर फिगर आणि फादर फिगर ह्या दोन्ही मुलाच्या डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाच्या असतात. अशा पद्धतीच्या काही हं, गोष्टी माझ्या वाचनात आल्या होत्या. म्हणून केवळ मी हा प्रश्न हं, विचारला आणि ऑफ कोर्स आय अंडरस्टँड, की एक पालक मुलाला वाढवतोच. पण बाय चॉईस जेव्हा आपण हे करतो, की मला वाटतंय म्हणून मी एकटी आई होणार किंवा एकटा बाबा हं, होणार, हे मुलांच्या दृष्टीने किती योग्य आहे, हा एक जस्ट मला अँगल हं, पडताळून बघायचा होता म्हणून खरं तर हा प्रश्न मी विचारला. हं. तर मला असं वाटतं, की पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हो. तर मूल नको असं जेव्हा आपण ठरवतो, तर त्याचे प्रोज आणि कॉन्स दोन्ही असतात. म्हणजे हं. दोन्हीचाही विचार केला पाहिजे ना. तर मग तुम्ही जेव्हा असा निर्णय घेतला होता, तर तुम्ही त्या कुठल्या गोष्टी कन्सिडर केल्यात आणि कुठल्या गोष्टी सोडून दिल्यात? तर ह्याच्यामध्ये प्रोजमध्ये मी आधी पण म्हणलं तसं एका अर्थाने फ्रीडम येतं किंवा फ्लेक्सिबिलिटी येते. आर्थिक फ्लेक्सिबिलिटी आहे. कारण मुलाचं शिक्षण हे किंवा हायर एज्युकेशनचे कॉस्ट हे खूप म्हणजे त्याच्यासाठी मुख्यत्वे कपल्स सेव्ह करत असतात अनेकदा, प्रोव्हिजन करत असतात. हं, तर ती करायचं कंपल्शन नसणं आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटलं, की आता बस करावी नोकरी. हं. तर ती सोडता येणं किंवा आमची एक मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल आहे. म्हणजे मुलांवर इधर ती लादावी लागते म्हणा किंवा असं होतं, हो. की त्यांच्यासाठी मग ती सोडावी लागते. तसं न करावं लागणं, खूप वेळ मिळणं. तर ह्या सगळ्या सॉर्ट ऑफ प्रो बाजू आहेत. आणि कॉन्समध्ये मग 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे लोकं पण म्हणतात आणि मे बी आपल्याला असं बघायला मिळू शकतं, की मग म्हातारपणी आपला सांभाळ कोण करणार? पण मग असाही विचार आला, की मग ज्यांची मुलं परदेशी स्थायिक असतात, तर ते लोकं काय करतात? कारण ते पण प्रमाण आजकाल बरंच आहे. खरं तर आजकाल थोड्या केअर आणि फॅसिलिटीज आहेत. तसं काहीतरी आपण करू शकू का? किंवा एक कम्यून म्हणून आपल्यासारखी लोकं एकत्र राहू शकतील का? असा थोडासा विचार केला आहे. दुसरं कधी-कधी आर्थिक विचार लोकं करतात. मला वाटतं ती सोय मग हं. आपणच आपली करून ठेवू शकतो. आणि अर्थात मी सुरुवातीलाही म्हणलं, की ते एक मॅजिक आहे मूल आयुष्यात असणं आणि वाढताना बघणं. पण ठीक आहे, ते आपण मिस करू. हा एक भाग नसणार आहे आपल्या आयुष्यात. हे थोडंसं आम्ही मान्य केलं. हं. आता एक थोडासा नाजूक प्रश्न म्हणजे तू आत्ता हां. बोलतानाही म्हणालीस म्हणजे एक आई-वडील म्हणून आपली माया असणारा एखादा जीव किंवा ते आपल्यातनंच निर्माण झालंय आणि आपलं आता काहीतरी ते पुढे घेऊन जाणार असं कोणी नसणार आहे. तर हे जे सत्य आहे, तर ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निभावता येईल किंवा लाँग रनमध्ये हं, त्या हं. निर्णयाचा रिग्रेट वाटणार नाही. तर असा विश्वास वाटतो का? तर खरं ना मला असं ठामपणे कुठल्याच गोष्टीचा आपल्याला रिग्रेट वाटेल किंवा वाटणार नाही, असं नाही आत्ता सांगता येत आणि ही हं. अगदीच शक्यता आहे, की ते रिग्रेट होईल. पण मग मी असा विचार करते, की उलटे पण रिग्रेट्स असतात ना लोकांना, की मी आयुष्यभर फक्त हो. माझं कुटुंबाला वेळ दिला आणि माझं असं काही पर्सूच नाही केलं किंवा मला हे करायचं होतं, ते राहून गेलं. मला वेळच नाही मिळाला. तर मला वाटतं कुठल्यातरी पद्धतीचे रिग्रेट्स हे असतीलच किंवा सगळ्यांना असतातच, असं मी त्याच्याकडे बघते. मला असं पण वाटतं, की आपल्यातलं काहीतरी पुढे नेणारं हे जेव्हा आपण म्हणतो, तर आपण इतके लाखो वर्ष ही पृथ्वी म्हणजे इव्होल्यूशनचा कालावधी तुम्ही पाहिला पृथ्वी निर्माण झाल्यापासूनचा, तर कोट्यावधी वर्ष हे चालत आलेलं आहे. तर हो. खरेच म्हणजे आता अलेक्झांडर द ग्रेट या राजाचं काय आहे आत्ता? म्हणजे काय पुढे गेलं खरंच आणि जे पुढे गेलं ते इतकं खरं नॉमिनल आहे आत्ता. तर ते नसलं तरी ठीकच आहे. चालू शकतं. अगदीच, अगदीच. आतापर्यंत जे काही प्रश्न विचारले ना, मला मला तुझा हा विचार करण्याची पद्धत खूप भावली, की म्हणजे तू आत्ताही जसं म्हणालीस, की रिग्रेट्सच आहेत, तर मग ते कशाचेही असू शकतात आणि तू म्हणलीस तो अगदी परफेक्ट पॉइंट होता, की मूल असल्यानंतरही पालकांना रिग्रेट्स येऊच शकतात. हं. असं काहीच नाहीये, की मूल इतिश्री आहे आयुष्याची. तर मला असं वाटतं तो जो डिसिजन घेतलायस त्याच्याशी खूप फर्म असणं आणि त्याबद्दल मग सुरुवातीलाही मी म्हटलं तसं, की क्लॅरिटी जर तुम्हाला असेल, तर खरंच मला असं वाटतं, की तुम्हाला त्या गोष्टीचा तेवढा कधीच रिग्रेट येईल अशी शक्यता खूप कमी असेल. आता अगदी
शेवटाकडे आपण आलो. 1-2 प्रश्न शेवटचे आहेत माझ्या डोक्यात, की आत्ता जसं आपण म्हटलं, की बऱ्यापैकी असे कपल्स आता दिसतात, की जे असा डिसिजन घ्यायला तयार झालेत किंवा त्यांना असं वाटतं, की चालेल आपल्याला, म्हणजे आपण दोघंच असलो तरी आणि मूल असायलाच हवं असं काही नाही. तर एक मला हायपोथेटिकल असा प्रश्न आला डोक्यामध्ये. सगळ्यांनीच जर असा विचार केला, की आम्हाला हं. मूल नको किंवा मास लेव्हलला जर असा निर्णय गेले लोकांचे, हं. तर आपल्या समाज व्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होईल असं तुला वाटतं? सो एक म्हणजे परत समजा आपण थोडंसं ऐतिहासिक दृष्टीने पाहिलं, इतिहासाकडे पाहिलं, तर पहिल्या शतकामध्ये 17 कोटी हं, लोकं होती जगामध्ये. हं. मग मे बी 1800 मध्ये ती 100 कोटी झाली आणि आता 700 कोटी लोकं झाली आहेत. हं. तर आधी माणसं नव्हतीच, मग माणसं आली, मग ती हळू वाढत गेली. ह्या सगळ्याबरोबर समाज व्यवस्था बदलत गेली आहे. निसर्ग बदलत गेला आहे. तर मला कधी-कधी वाटतं, की स्वतःला खूप महत्त्व देतो आणि असं समजतो, की आता आपण विकासाच्या पीकला आहोत आणि मग हे जे आहे ते जतन करायची गरज आहे. मला वाटतं त्याचा ते ते जसं पुढे जातंय तसं जाऊ दिलं पाहिजे. कदाचित ह्याच्यापेक्षा अजून जास्त चांगली परिस्थिती पुढे निर्माण होऊ शकेल जर माणसं कमी हं. झाली तर. कदाचित आपण माणसांची किंवा ह्युमन लाईफची जास्त किंमत करायला शिकू हं. किंवा मुलांच्या शिक्षणावर देण्यासाठी आपल्याकडे रिसोर्सेस असतील. मे बी सरकारमध्ये बजेट असेल आणि सोसायटी म्हणून आपण मुलांचा अजून चांगला विचार करू शकू. म्हणजे आता आपल्याला कितीतरी मुलं असं दिसतं की रस्त्यानी भीक मागतायत म्हणा किंवा अत्यंत गरिबीत हो. आपली लोकसंख्या बऱ्यापैकी अजूनही आहे. तर त्या त्या सगळ्यांना पण आपण म्हणजे असणाऱ्या मुलांना अधिक चांगला न्याय देऊ शकू, अशी पण एक हं. शक्यता आहे. अगदी, अगदी. राइट. म्हणजे हा पर्स्पेक्टिव्ह जर आपण डेव्हलप करू शकलो, तर मला असं वाटतं त्यातनं आपल्याला बरीचशी उत्तरं मिळतील आणि हं. तू म्हणलीस ते अगदी बरोबर आहे, की रिसोर्सेस कमी आणि लोकं जास्ती अशी जेव्हा सिच्युएशन आहे, तर अशा वेळेला खरं तर हा डिसिजन कदाचित ब्लेसिंग इन डिस्गाईज पण असू शकतो. हं. तर आता अगदी शेवटचा प्रश्न विचारते, की मूल होणं किंवा मूल हवं असणं ही अगदी प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. पण आपल्याकडे असं होतं ना, की प्रवाहाच्या विरुद्ध आपण कोणीही निर्णय घेतला, की त्यांना बऱ्याचशा आव्हानांना सामोरं जायला लागतं. हं. तर आत्ता आपण जे काही सगळं बोललो, तर ते जे लोकं ऐकतायत आणि त्यांना ज्यांना कोणाला असा निर्णय घ्यायचा आहे किंवा त्यांनी घेतलाय तो पोहोचवायचा आहे, तर तो सकारात्मक पद्धतीने तो घेण्यासाठी किंवा तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाजाला सुद्धा अशा निर्णयांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी जर तुला एखादा काही मेसेज जाता-जाता द्यायचा असेल, तर तू काय सांगशील? तर मी एक एक गोष्ट म्हणजे ज्याच्यावर माझा खरंच खूप विश्वास आहे, ती असं आहे, की म्हणजे माणूस आनंदी असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे मी आनंदी असले पाहिजे आणि मी आनंदी हं, असले तरच माझ्या आजूबाजूच्या लोकांना मला आनंदी ठेवता येईल. मी जर सतत कुढत राहिले, तर त्याचा परिणाम माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर होणार आहे. हं, आणि हा आनंद मग प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीत सापडू शकतो. आपल्याला ज्याच्यात आनंद आहे तोच दुसऱ्याला पण त्यातनं मिळालाच पाहिजे, असा हट्ट आपण करू नये. त्यांना कशात आनंद आहे ते शोधायची संधी द्यावी, स्पेस द्यावी. आणि मग जे कोणी काही वेगळा विचार करत असतील, वेगळे निर्णय घेत असतील, तर हे काहीतरी ॲबनॉर्मल आहे किंवा हे काहीतरी खूळ आहे किंवा ते अत्यंत सेल्फिश आहेत, असा त्याचा अर्थ काढू नये. आणि दुसरीकडे जे लोकं असा निर्णय घेतायत, थोडा वेगळा निर्णय घेतायत, त्यांनी आपण काहीतरी हं, चुकीचं करतोय, अननॅचरल करतोय किंवा त्याच्याबद्दल गिल्ट वाटणं, असं ते ते वाटून घ्यायची गरज नाहीये. हं. आणि हे करताना आपल्याला एक असा ट्रेंड पण दिसतो, की म्हणजे जर आपण थोडं विकसित देश पाहिले, तर तिथे हे प्रमाण अजून जास्त आहे. मूल हो. नको असं म्हणण्याचं. तर एका अर्थी सगळं जग थोडं-थोडं त्या दिशेने पुढे सरकतंय आणि त्याच्यामुळे तुम्ही असा निर्णय घेत असाल, तर तुम्ही एकटे नाही आहात. हं. काहीतरी खूप चुकीचं करताय असं नाहीये. हे मला असं वाटतं हे फिलिंग त्यांच्यापर्यंत पोहोचावं अशी माझी इच्छा आहे.
ग्रेट, ग्रेट. खूपच छान. मी सुरुवातीलाही म्हटले, की मला हा विषय खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात होता आणि तो आणायचा होता आणि ज्या पद्धतीने मी तुला प्रश्न विचारले आणि ज्या क्लॅरिटीने तू त्याची उत्तरं दिलीस, तर त्यातून मला असं वाटतं, की ही जर क्लॅरिटी आणि अशी जर थॉट प्रोसेस प्रत्येक अशा कपलमध्ये असेल, ज्यांना असं काही डिसिजन घ्यायचा आहे किंवा वेगळं काही करायचं आहे, तर त्यांनी गिल्ट फ्री हा डिसिजन घेण्यासाठी आणि लोकांनाही अशा निर्णयांना पचवण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन देण्यासाठी मला असं वाटतं, की हा आपला पॉडकास्ट खूप हेल्पफुल ठरेल असं नक्की वाटतंय आणि तू खूपच छान आणि मनापासनं तुझे इनपुट्स दिलेस आणि मला जे अपेक्षित होतं ते यातनं आउटकम आलंय असं मी म्हणेन. सो थँक यू सो मच, की आज ह्या विषयावर तू बोलायला मेन तयार झालीस आणि म्हणजे नुसतं तयार नाही तर खूप चांगली व्हॅल्यू ॲडिशन होईल इतकं छान तू त्यामध्ये बोललीस. तर त्याबद्दल तुझे खूप धन्यवाद. धन्यवाद शिल्पा. मला पण खरं हा विषय मांडायची संधी मिळाली. मला पण खूप छान वाटलं आणि या निमित्ताने स्वतःचाही एक परत विचार या सगळ्याबद्दल झाला. तर त्याच्यासाठी तुझे खूप आभार. थँक्यू.